साठी प्रवीण भोयर यावेळेस स्वागत करतोय। सबसे करेंगे सबका स्वागत, षटकाराने स्वागत केलंय प्रणीतचं। पहिला चेंडू सीमारेषेकडे जातोय 6 धावांसाठी। वैयक्तिक अकाउंटवर 6 धावा जमा केल्या जातात प्रवीणच्या माध्यमातून। प्रेसी इंटरप्राइजेस भातान विपक्ष ग्रिस्मा 11 धुतूम यांच्या माध्यमातून रंगणारा सामना असेल। सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर यावेळेस चेंडूची पाहणी केली जातोय। पहिल्या चेंडूवर 6 धावा जमा केल्या जातात प्रवीणच्या माध्यमातून। एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 धावसंख्या धावफलकावर। हा षटकार लागवल्यानंतर प्रवीण म्हणत असेल आगाज षटकाराचा आगाज केला, अंजाम अभी बाकी। आगाज तो अभी किया, अंजाम अभी बाकी। एक छक्का मारे, दूसरा छक्का मारना भी बाकी होगा। यावेळेस मात्र इनर एज झेल काले क्षेत्ररक्षक आणि पहिला विकेटचा फॉलोअप होतोय। बॅक टू पॅव्हिलियन यावेळेस होतोय प्रवीण भोयर। चला अतुल दाते यायचं, प्रियल पटेल आपली वाट पाहत आहेत। वन डाऊन साठी सागर भोयर यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय। तिसरा चेंडू याला प्रणीतचा, यावेळेस चेंडू भिरकावून देतोय सीमारेषेकडे जाताना आपण पाहतोय आणि चेंडू सीमा रेषा पार होतोय। 4 धावांसाठी लगावला जातोय चौकार। जातोय काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवर प्रवीण याने षटकार लगावला होता, त्यानंतर सागर याने तिसऱ्या चौकार लगावलाय। तर प्रणीतसाठी एक सुवर्ण संधी असेल। प्रीतम टकले यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक जर विकेट घेतले 2 विकेट साठी डबल 1000 रुपयाची धनराशी असेल। या दरम्यान विजय आपण पाहता या भातान टीमला सूरज चिंचवन यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत। विजयी शुभेच्छा आहेत या मॅच साठी सूरज यांच्याकडून। नक्कीच आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना असेल। हा सामना जिंकल्यानंतर नक्कीच टॉप 4 मध्ये जाणारा संघ असेल। यावेळेस आपण पाहतोय पुढचा चेंडू 3 चेंडू 10 धावसंख्या। यावेळेस मात्र काळकोरकडे चेंडूला फील्ड केला जातो, 1 धावसंख्या मिळतोय। एखाद्यानं वाढती धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 11। सुरुवात आता जर पाहिले तर चांगल्या प्रकारची एक सुरलीत सुरुवात असेल। तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेटचा फॉलोअप, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर एकेरी धावसंख्या। 4 चेंडू संपल्यानंतर भातान संघाच्या माध्यमातून 1 विकेटच्या फॉलोअप नंतर 11 धावसंख्या। आतापर्यंत प्रणीत चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली।
दोनच सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली, परंतु या सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये 11 धावसंख्या खर्च केल्या जातात। एक बेनिफिट म्हणजे एक विकेटचं फॉलोअप सुद्धा त्याच्या नावावर असेल। आपल्या षटकातील 2 चेंडूचा वाजवी खेळ बाकी असेल। पाचव्या चेंडूवर यावेळी स्ट्राईक असेल। पहिल्याच सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी ऑन फायर असलेला जेपी म्हणजे जयेश भोईर यावेळेस स्ट्राईक वर। आणि म्हटलं होते पहिल्या चेंडूवर पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं कमालीची फलंदाजी केली होती त्याच्याच माध्यमातून आलाय हा प्रवीण दादा कासे ब्रँडेड षटकार। सामन्याने ज्या प्रकारची फलंदाजी केली त्याच प्रकारची जणू काय पुनरावृत्ती होते की काय। तर या चेंडूवर पहिल्या चेंडूवर वैयक्तिक 51 वर 6 धावसंख्या, तर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 17। एक बाद 17 कोणाला होणार खतरा पाहायचाय। यावेळी शेवटचा चेंडू प्रणीलचा, यावेळी चेंडू पुन्हा एकदा भिरकून देतोय, चेंडू जाणार पुन्हा एकदा सीमारेषेकडे 4 धावांसाठी लगावला जातोय चौकार। पहिल्याच षटकामध्ये 21 धावसंख्या खर्च केल्या जातात प्रणीलच्या माध्यमातून। चांगल्या प्रकारची फलंदाजी सागर आणि जयेश यावेळेस मैदानामध्ये। वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरं षटक सिद्धेश ठाकूर येतोय। आता होता सिद्धेशाला काहीच कमालीची गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावसंख्या कुठून काढण्यात यावेळेस बातांच्या माध्यमातून। सिद्धेशाला आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल, कारण आजचा प्रयत्न हा तुमचा उद्याचं सामर्थ्य ठरवतोय। पाहायचं यावेळेस काय करणार, कमालीची गोलंदाजी कशा प्रकारे करणार सिद्धेश। पहिल्या चेंडूचा मारा असेल सागरसाठी, यावेळेस चेंडू एक्स्ट्रा कव्हर करतो, एक धावसंख्या 22 धावसंख्या। एक षटक आणि चेंडूच्या समाप्तीनंतर एक विकेटच्या मोबदल्यामध्ये बॅक टू पॅव्हलियन प्रवीण भोईर। आता मग स्ट्राईक असेल, या 2 चेंडूवर तब्बल एक चौकार आणि षटकार लगावला होता, तो ते जेबी जयेश भोईर। जयेश भालचंद्र ठाकूर यांनी जर आयवा कॅच जर म्हणजे जेल पकडला, आयवा जेल, तर त्याच्यासाठी प्रीतम टाकले यांच्या माध्यमातून 1000 रुपये। तर आपण पाहतो स्पीडअप करायचंय, चला स्पीडअप करायचंय। पंचांना पण आपण विनंती करतोय, 3 वाजले। आपल्या षटकातील दुसरा चेंडू यावेळेस जेबी साठी जयेश। आणि पुन्हा एकदा मी म्हटलं होतं पहिल्याच सामन्याचा जणू काय पुढे चेंडू जातोय सीमारेषेकडे, 6 धावांसाठी लगावला जातोय षटकार। काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय, अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून। आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावसंख्या वैयक्तिक अकाउंट वर जमा केल्या जातात जयेश भोईरच्या माध्यमातून। सांघिक धावसंख्या 28 धावसंख्या। भारत संघाला माहिती की हे सेमीफायनलचं एक पाऊल असेल चषकाकडे,
हा सामना जो जिंकेल तो नक्कीच टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि एखादी ट्रॉफी आपल्या हातामध्ये असेल. आता मात्र यावेळेस गोलंदाजाला काहीतरी किमया करावी लागेल. तिसरा चेंडू या षटकातील पाहायचा जेबी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनकडे जातो. एक धावसंख्या पुन्हा दुसरा कॉल मात्र नाकारला जातोय. एका धावड्यात समाधान. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 1/29. त्यामुळे स्ट्रायक वर सागर. सागरच्या माध्यमातून सुद्धा वैयक्तिक अकाउंटवर चौकार. तर आल्याला चौकार लगावला होता तो सागर यावेळेस फलंदाजीवर आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस सिद्धेश तो सागर. चेंडू सीमांशकडे येताना पाहतो तोपर्यंत चेंडू फील्ड केले जातात. बघता बघता एक धावसंख्या पूर्ण केली जाते. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. एकादवर समाधान. धावसंख्या वधारली जातोय 3 दशकामध्ये 30 धावसंख्या. यावेळेस काहीसे कमबॅक म्हणावं लागेल कारण आतापर्यंत दुसऱ्या चेंडूवर षटकार त्यानंतर सिंगल आणि या चेंडूवर सुद्धा सिंगल म्हणजे आतापर्यंत 9 धावसंख्या खर्च करते गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावसंख्या. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू पुन्हा एकदा जाणार आउट ऑफ द पार्क. इट्स अ मायटी हिट. UGH6 षटकार. वजीर बैलाचे मालक साईराज ठाकूर. साईराज प्रकाश ठाकूर चला आपला विनंती असेल आपण अतिथी मध्ये यायचंय. यावेळेस ऑन फायर आपण पाहतो जेबी काय कमालीची फलंदाजी. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न तोपर्यंत फसतोय आणि बघता बघता 22च्या स्वरूपात एक धावसंख्या. लेग बॅचच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळतोय. षटक संपलं जातोय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 37 लॉस ऑफ 1 विकेट. 37 धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या प्रकारची फलंदाजी जयेशच्या माध्यमातून जेबी. तर नॉन स्ट्राइकवर त्याच्या समवेत सागर. तर आपण पाहतो यावेळेस डीजे मेडीसाठी अतिश गवड यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. धन्यवाद. दोन षटक संपले जातात. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 37-37. यावेळेस ऑन फायर जयेश भोईर काय कमालीची फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये मात्र अप्रतिम फलंदाजी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये जणू का 0 या धावसंख्येवर गोल्डन रेकॉर्ड मध्ये बाद झाला होता. परंतु या सामन्यामध्ये त्याला माहिती आहे की हा सामना किती महत्वाचा आहे. कारण हा सामना जर जिंकले तर नक्कीच एखादी ट्रॉफी त्याच्या हातामध्ये असेल. चल स्पीडअप करायचंय. तिसरं षटक वैयक्तिक पहिलंच सांगितलं. तिसरं षटक स्वतः कर्णधार परेश ठाकूर. पहिला चेंडू यावेळेस चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चेंडू येणार सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क. षटकार.
परेश ठाकूरचं यावेळेस मात्र झेल उडतोय क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये आणि यावेळेस मोठा मासा गळाला लागलाच जातोय बिग फिश इन द नेट बॅक टू पॅव्हिलियन जयेश भोयर यावेळेस मात्र कमबॅक केलं जातो दिलासा देणारा विकेट असेल 8 चेंडूमध्ये तब्बल 29 धावसंख्येवर बाद होतोय जयेश भोयर बॅक टू पॅव्हिलियन यावेळेस आता कमबॅक करावं लागेल 8 चेंडूमध्ये तब्बल 29 धावसंख्येवर बाद होतोय जयेश भोयर चौथ्या क्रमांकावर इन ॲट 4th नंबर चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज सतीश तावरे मागच्या सामन्यामध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅच सामन्यावरचा किताब डेडिकेट केला होता तोच यावेळेस सतीश मैदानामध्ये आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहतोय 43-43 लॉस ऑफ 2 विकेट परेश ठाकूर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मग दुसरा चेंडू विकेटचा फॉलोअप तिसरा चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला जातोय चेंडू निर्धाव जातोय लगा तो आगाज नाही तो बर्बाद या प्रकारचा हा शॉट म्हणजेच रिव्हर्स स्वीप अनसक्सेसफुल ठरतो चेंडू जातोय निर्धाव चौथा चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातोय चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असेल बॅक टू बॅक निर्धाव चेंडूचा निर्वाला केला जातोय जसे काय जणू काय जयेश भोयर बॅक टू पॅव्हिलियन झाल्यानंतर एखादी ऊर्जा संचाराविना त्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र परेश ठाकूर करतो बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकले जातात पाचवा चेंडू पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय काय कमालीची गोलंदाजी होतोय जयेश भोयर जसा मैदानाच्या बाहेर झाला त्यानंतरची गोलंदाजी आपण परेश ठाकूरचे बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेकडे जाताना पाहतोय परंतु एक धावसंख्या झेल पकडला जातोय बॅक टू पॅव्हिलियन मापक आव्हान असेल तुम सांगा पुढे पुन्हा एकदा डीजे मॅडी साठी आपण पाहतोय पारितोषिक अतिश गावड्यांच्या माध्यमातून तीन षटकामध्ये तब्बल 43 धावसंख्या जमा करून 44 धावांचे एक मापक आव्हान चांगल्या प्रकारची फलंदाजी बातम संघाची आपण पाहतोय 3 षटकामध्ये 43 धावसंख्या जमा केल्यात येणारे 3 षटक आणि 44 धावसंख्येची गरज असेल ग्रीष्मा 11 एसीसी दुतुम संघाला यानंतर पुढील समालोचन आवाज असेल प्रियाल पाटील सरांचं चला फील्ड सजवायचे प्रिसी इंटरपाजे श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरुद्ध टीम फाईट करते आपण ग्रीष्मा 11 एसीसी
दुत्तुम या दोन टीम मधील आजच्या रजनीतील शेवटची लढत आपण पाहतोय. खरं तर आजच्या रजनीतील शेवटचा उत्तरार्ध असेल, म्हणजे एक इनिंग फक्त आता मात्र या रजनीमधील शिल्लक आहे, जिथं आतापर्यंत आपण बरोबर टाइम पाहता 3:17 झाली आहेत. चला बॅटिंग करणाऱ्या आता ग्रीष्मा 11 एसी टीम साठी अधिकतम 2 बॉल चॉईस करायचे आहेत निलेशजी, कारण संपूर्ण मैदानाचा परिसर जर आपण अनुभवला तर मात्र सभोवताली पाण्याची छोटी मोठी तलाव आहेत, त्यामुळे अधिकतम बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जातात. सलग्न ही चौथी रजनी आहे, चौथी रजनी स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक रजनी स्पर्धेमध्ये 200हून अधिक बॉल जास्त लागले जातात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त बॉल चेक करून खेळामधील टाइम वाचवाल. चला आतापर्यंत 8 बॉलची चेकिंग झाली आहे. परेश तरीही नाराज आहे, खूप सारे बॉल चेकिंगला लागतायत. खरं तर आमचे जिवाल्याचे संबंध आहेत, त्यामुळे आता आम्ही जास्त काही त्यांना बोलू शकत नाहीयेत, अन्यथा त्यांचा स्वभाव नाराजीचा जास्त आहे. निलेश आणि परेशाची जोडबडी पहा का स्टाईल आहे उतराची, अगदी हार्दिक पांड्याच्या स्टाईलनं तो मैदानामध्ये उतरलाय आणि त्या हार्दिक पांड्याच्या स्टाईलनं त्याला तो फलंदाजी करावी लागणार आहे. कारण टार्गेट ऑन सेट आहे 44, 3 षटकामध्ये कंप्लीट करायचे आहेत. एका बाजूला आपण धारदार गोलंदाजी असणारी टीम पाहायला मिळते, जिथं जेबीनं आज मात्र प्रसन्न केलंय, अप्रतिम बॅटिंग रली आहे. तिन्ही मॅच मध्ये त्यांनी कमाल केली आहे. सभोवतालची फटकेबाजी, त्यानंतर बॅट आणि बॉल मध्ये अप्रतिम संगम पाहायला मिळाला आणि त्यानंतर प्रत्येक इनिंग सेट केली आहे आणि त्यामुळे धावसंख्या सुद्धा तशा सेट होत राहिल्या. आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट स्कोर सुद्धा श्रीदत्त बातान प्रेसी एंटरप्राइजेसच्या टीमच्या नावावरती राहिला. त्यानंतर याही 3 षटकांमध्ये आतापर्यंत 44 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. त्यामुळे मॅच टफ फाईट होणार, यात मात्र तीळ मात्र शंका नसणार आहे. चला 3 षटकांचा सामना आहे. ऑन गोलंदाज आपण पाहायला पाहणार आहोत मिस्टर जेबी, अनेक वेळा बायकर मॅन ठरलाय कित्येक स्पर्धामध्ये. त्यानंतर आपण परेशला पाहिला, परेशनं शेवटचं षटक का अप्रतिम फेकलं. 2 षटकांमध्ये 37 धावसंख्या होत्या, 37. आपण एक मॅच नक्कीच याच अगोदरच्या दिवसात आपण दाखटेजीच्या मैदानावरती पाहिले, जिथं 6 बॉल 3 धावसंख्येची मॅच सेमीफायनलची परेश ठाकूरनं डिफेंड केली होती आणि 6 बॉल 3 धावसंख्या या टाकीगाव टीमला न काढता तो विक्रम घडवला जात. चला मॅचला करूया सुरुवात. मिस्टर जेबी पहिला बॉल फेकणार, जेबी टू परेश. परेशचा हा फटका फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन आहे, त्यामुळे ऑन साइडला खेळून काढला, लॉंग ऑनला पाहता पाहता चेंडू झाला फरार. पहिल्या चेंडूवरती केला आघात, पहिल्या चेंडूचं केला स्वागत, बॉल चालला सीमा पार. पहिल्या चेंडूवरती रेखाटतील धावसंख्या, उमटतील 4 चौकार. श्रीदत्त बातांच्या वेळी बॅटिंग करत होती,
आपण जयेश भोईरला पाहिला, त्यांनी सुद्धा अप्रतिम त्याच गोष्टींचा वापर केला आणि तोच वापर आता मात्र परेश ठाकूर करतो आणि तो उपयुक्त ठरला पहिला बॉलवरती चौकारानं. दुसरा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, अधिकतम बार पिचिंग केला, इट्स अ वाईड. पहिल्या बॉल वरती ज्यावेळेला लेंथ वरती बॉलिंग होते त्या लेंथ वरती जर चौकार षट करायला लागले तर मात्र लेंथ सोडून फलंदाज बचावाचा काम करतो आणि त्या टायमिंगला बचाव करत असताना इथून मात्र अधिकतम धावसंख्या खर्च केली जाते. एक वाईड स्वरूपात आणखी एक धावसंख्या जोडली जाईल. 5 नाबाद पहिल्या बॉलचा खेळ संपल्यानंतर. शॉर्ट पिच बॉल ऑफ साइडला रूम बनवून फटका केला. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो, सीमा पार. आणखीन एकदा दुसरा चौकार. बॉल वरती स्टेप फटका पाला, म्हणजे जो स्टेप अप झाला, पुढे येऊन खेळला आणि बॉडीला एकदम रिलीज केलं आणि दुसऱ्या बॉल वरती आपण जर पाहिला तर बॅकफुटला जाऊन पंच केला. म्हणजे दोन्ही अँगलनी फलंदाजी केली जाते. गोलंदाजाच्या लेनचा वापर करून फटकेबाजी पाहायला मिळते परेश ठाकूर यांच्याकडून. दुसरा बॉल स्लॉट मध्ये होता, इथे मात्र ऑन साइडला खेळून काढला. गॅप सिलेक्शन चांगला आहे, सिंगल झाली, डबलचा प्रयत्न नाहीये. धोक्याची धावसंख्या या क्षणी घ्यायला टीम ग्रीष्मा एसीसी 11 धुतून तयार नाहीये. त्यामुळेच 3 बॉलचा खेळ संपलाय. 44चा टार्गेट ऑन सेट आहे. आतापर्यंत धावसंख्या झाल्या 10, बिनबाद 10. सुरेख सुरुवात पाहायला मिळते. 44चा पाठलाग आहे, जवळजवळ 15ची सरासरी आहे 3 षटकामध्ये आणि त्यामुळे त्या सरासरीने जाण्यासाठी आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतात 15 झाल्यात, 10 झाल्यात 3 बॉल मध्ये. चौथा बॉल जेबी, हा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप, अधिकतम बाहेर. आणखीन एकदा इट्स अ वाईड. इट्स अ लास्ट डिसिजन. तुम्हाला यावरती कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाही, मला वाईड स्वरूपात आणखीन एक धावसंख्या जोडली जाईल. 11 झाल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. जेबी थोडाफार संकटात सापडलाय, कारण इकॉनॉमिकल षटक फेकणं पहिल्या ओव्हरला रिस्ट्रिक्शन आहे फील्डचं, त्यामुळे P1चं पहिलं षटक फेकताना तुम्हाला कमी धावसंख्येचं षटक फेकत असताना डोक्यावरती आणखी परिणाम करणारा निलेशच्या बॅट मधून अनुभव काय असतो ते पणाला लावलाय. गुडघे टेक, तमाशा डीजे मॅडी का देख. स्वीप केला आणि त्या स्वीप शॉट वरती 6 धावसंख्या उमटल्या. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात जेबीच्या 4 बॉल मध्ये 17 धावसंख्या झाल्यात. मनसुबा नक्कीच आहे की लवकरात लवकर या धावसंख्येचा पाठलाग करावा आणि त्वरितच आजच्या रजनीतील टॉप 4 चा संघ आपल्या नावावरती नोंद करावा. हा बॉल आणखीन एक बाहेर फेकला. जेबी संकटात आहे, प्रश्न चिन्ह त्याला मात्र धडक देत आहेत आणि आणखीन एकदा या षटकामध्ये एक वाईड पाहायला मिळते. कदाचित या षटकातील आतापर्यंत हा 3रा वाईड बॉल आहे. खराब कामगिरी, जी अपेक्षा टीमनं जीबी कडून केली होती ती अपेक्षेवरती आतापर्यंत त्याची कामगिरी पाहायला मिळत नाहीये. कारण 18 धावसंख्या खर्च केलं 4 बॉल मध्ये, जिथे 2 चौकार, 3 षटकार, 1 सिंगल आणि 3 वाईड, अशा 18 धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्या. 14 बॉल 26 ची गरज, अजूनही गरज फार मोठी आहे. 14 बॉल 26 ची गरज. जेबीचा हा बॉल हवेमध्ये आहे. ओ यूटी कॅचच्या स्वरूपात निलेश सोनार कॅच आउट.
पिच बॉल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग चुकलं, त्यामुळे फटका इनफिल्ड मध्येच राहिला आणि जिथं क्षेत्ररक्षक निवडला गेला. फील्ड रेडिएशन चांगली लावली आहे, परंतु या अगोदरच्या 4 बॉल फेकण्यामध्ये त्यांनी कमीत कमी 7 बॉल फेकले होते आणि इथून मात्र 8वा बॉल फेकत त्याचा निर्णायक 5 चेंडूचा खेळ संपला. 18 वरती 1 बाद 44चा पाठलाग करत असताना टीम ग्रीष्मा 11 एसीसी दुतूम आपल्याला पाहायला मिळते. 18 धावसंख्या झाल्यात, गडी 1 बाद झाला. त्याचं नाव आहे निलेश, जो परतलाय. त्यांनी सुद्धा आजच्या रजनीमध्ये प्रभावित केला. अप्रतिम बॅटिंग राहिली त्याची, अनोखे फटके, त्याची स्टाईलच वेगळी आहे आणि तो सातत्यानं तशा प्रकारचा खेळ करत असतो, यशस्वीही होत असतो. अनेक स्पर्धा त्याच्या नावावरही राहिल्यात आणि कित्येक काल त्याचा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पण पाहिला आणि लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा अगदी विकेटसाठी गोलंदाजांना तरसवणारा क्रिकेटर म्हणून निलेश यांची लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा फार मोठी कामगिरी पाहायला मिळते. सध्या आपण टेनिस क्रिकेट आपण खेळतोय. निलेश परतलाय. 18 वरती 1 बाद. जेबीचा शेवटचा बॉल. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पण फलंदाज बदलला. विकेट गेल्यानंतर परिणाम काय होतो? जिथं 4 चेंडूमध्ये 18 धावसंख्या होत्या, 2 बॉल मध्ये सिंगल डबल जरी घेतली असती तरी 2 दशकं पलटली असती, परंतु नाहीये. या क्षणाला फक्त धावसंख्या 18. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 26 ची गरज. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. जाते. 4 कॅमेरे ऑन साइडला बॉल हॅमर केलाय. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रो. फिल्डरला चकमा देत बॉल चाललाय. चमकेदार चौकार. प्रत्येक षटकामध्ये 13 धावसंख्येची गरज होती. पहिल्या बॉल होती चौकार आलाय. पहिली पार्टनरशिप 18 पर्यंत पोहोचली होती. आता सेकंड पार्टनरशिप बनवत चालल्यात. आणखीन एक फटका ऑन साइडला फिल्डर आहेत. इथून मात्र एकच धावसंख्या आली. 1 धावसंख्येनं पुन्हा धावफलक वधारतोय. आतापर्यंत पाहायला मिळतोय. धावफलक काय सांगतोय तर आतापर्यंत झाल्यात 8 बॉल मध्ये 23 आणि इथून मात्र जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये करायचे आहेत 21. या गोलंदाजाकडे आता मात्र वेगळ्या शैलीने पाहायला जातोय, कारण आपण गोलंदाज पाहतोय प्रवीण भोईर, भातांचा बाहुबली, पनवेल ग्रामीण टेनिस क्रिकेट मधून फार मोठं नाव आणि त्या नावाला साजेसं खेळ आता मात्र अपेक्षित आहे. स्लोवर बॉल गतीमध्ये फसवलंय. धावसंख्येची गरज आहे, घेईल का? परंतु नाहीये. थांबवलंय. पंचांकडे अपील. सिंगल धावसंख्या घेत असताना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. SOUT रनआउटच्या स्वरूपात प्रणीत ठाकूर बॅक टू डगआउट. दोन्ही 9 बॉल 21. आता मात्र सामना बॅलन्स मध्ये आला, जिथं
पहिल्या षटकामध्ये सहज धावसंख्या झाल्या होत्या, तदनंतर या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगल नंतर या बॉलवरती फसवा चेंडू टाकत रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवली. म्हणजे प्रवीण भोईरनं आता मात्र तो वचकपणा या मॅच मध्ये घ्यायला सुरुवात केली आहे. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 5 धावसंख्या. लोअर फुल टॉस, आणखीन एकदा रनआउटची संधी उपलब्ध राहिली आहे परंतु नाहीये. इट्स अ वाईड. ऑन साइडला बॉल पिचिंग झाला, पिचिंग आउट साइड लेग, त्यामुळे हा बॉल झाला वाईड स्वरूपात 1 धावसंख्या आणखीन जोडली जाईल. इक्वेशन आणखी बदललाय. आतापर्यंत झाले 24, करायचे आहेत आणखी 9 बॉल मध्ये 20. 9 बॉल 20 ची गरज. एक महत्वाची विकेट बरोबर यष्टांच्या समोरून बॉल गेला, म्हणजे विकेट साठी फार मोठी प्रयत्न केले होते. यावेळी बॅटची लीडिंग एज लागली की काय, परंतु यष्टिरक्षकाचं कौतुक, अगदी सहजरित्या फील्ड केला. आणखीन एक बॉल चाला निर्धाव. क्षेत्ररक्षक आपला पाहायला मिळतो यष्टिरक्षक निलेश भोईर कंपनीचा बोलबाला राहिला. प्रेसी इंटरप्राइजेस दत्त दत्तू बातान या टीम मध्ये, आणि क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपल्याला एक झेल नक्कीच सुटला होता, परंतु त्यानंतर मात्र मागच्या मॅच पासून आतापर्यंत फील्ड मध्ये फार इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली. पद्धती ते बदललाय. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव बॉल. व्हाट अ मॅच. या मॅच मध्ये काय कमाल केली आहे प्रवीण भोईरनं. अजूनपर्यंत एक चेंडू नक्की बॅलन्स आहे, परंतु सामनाही तितकाच मोठा फरकानं आता मात्र बॅलन्स राहिला. 7 बॉल 20 ची गरज. 24 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या होत्या 18, आणि त्यानंतर या षटकामध्ये अवघ्या खर्च केल्यात फक्त 6. 7 बॉल 20 ची गरज, जिथं 12 बॉल 26 ची गरज होती. प्रवीण भोईर नसं बाहुबली. हा बॉल या सांभवलाय परेश ठाकूरनं, जबाबदारी स्वीकारली या सामन्यातून. आता मात्र टीम दुत्तुमला जर मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मात्र परेश ठाकूरला थांबावंच लागेल. ऑन स्ट्राइक. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाल्यात फक्त आणि फक्त 24. करायचे आहेत आणखीन 6 बॉल 20. जशी आली प्रवीण भोईरनं जसं गोल्डन षटक फेकलं फक्त आणि फक्त 6 धावसंख्येचं, तशी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्याची उजळणी पाहायला मिळाली. 6 बॉल 20 ची गरज. संदेश नवीन गोलंदाज आहे. संदेश भोईर. आतापर्यंत 3ही गोलंदाज भोईर कंपनीचे पाहायला मिळाले, आणि या टीम मध्ये जास्तीत जास्त भोईर कुटुंब आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश भोईर शेवटचं षटक आहे. 6 बॉल 20, जिथं परेश ठाकूर ऑन स्ट्राइक आहे. टीम दुत्तूंचा 1 मॅन आर्मी गोलंदाजी करताना आणि बॅटिंग करताना दोन्ही अँगलनं दोन्ही बाजूनं जी बाजू मजबूत करणारा फलंदाज आहे त्याचं नाव आहे परेश ठाकूर, आणि परेश ठाकूरला या मॅच कडे विजयाचा केंद्रबिंदू म्हणून पकडला जातोय. आता मात्र 6 बॉल 20 ची गरज. परेश टू संदेश. शॉर्ट पिच बॉल ऑफसाइडला खेळून काढला. व्हाट अ स्ट्रोक. सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देणार. पॉइंटच्या क्षेत्रात पहिल्याच बॉल वरती हाहाकार षटकार. शॉर्ट पिच बॉल ज्या फलंदाजानं शेवटच्या बॉल वरती सिंगल नाकारली त्या फलंदाजाला तुम्ही शॉर्ट पिच बॉल टाकता म्हणजे आ बेल मुझे मार. परेश ठाकूरनं पहिल्याच बॉल वरती आपली ताकद दाखवली, आपला क्लास दाखवला, आणि त्या क्लासनं मात्र नक्कीच श्वास घेतला. दुसरा बॉल अक्षरशः नाचवलाय परेश ठाकूरला.
यॉर्कर लाईनचा बॉल बरोबर शरीराचा वेध घेणारा, जिथून तो स्टान्स पकडतो आणि टप्प्याची गोलंदाजी असली ना तर मात्र त्या जागेवरून अनेक प्रकारे स्वतःला सेट करून फटके सदत असतो. परंतु या बॉल वरती कुठलीच मुभा नाहीये, कुठला चान्स नाहीये आणि कुठल्या प्रकारची समय सूचकता त्या फटक्यामध्ये पाहायला मिळणार नाहीये. त्यामुळे 4 बॉल 14ची गरज. संदेश प्रयत्न चालू आहेत फटक्यापासून वंचित ठेवणं, त्यासाठी लेन पकडली आहे. खोलवरच्या आणखी नेट खोदून काढलाय. बॉल सीमारेषा पार जाईल का? ओ युटी कॅच आउटच्या स्वरूपात हेलिकॉप्टर लुक जरूर दिला होता. प्रयत्न जोखमीचे होते व इथून मात्र परेश ठाकूरला नाराजी पत्करावी लागणार आहे. कारण परेश ठाकूर होतोय या ऐन वेळी 4 बॉल 14ची गरज असताना दूतून टीमला लागला तिसरा धक्का. परेश ठाकूर बॅक टू डग आउट. फार दूरवर सुद्धा फटके गेलेत, परंतु या फटक्यामध्ये विश्वास जरूर होता, परंतु थोडा मात्र ताकद कमी पडली की काय, एलिव्हेशन कमी मिळालं. लांबणीवरचा फटका तो मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत थांबला. त्यामुळे या बॉल वरती कुठली धावसंख्या उमटली नाहीये. परेश परतला, नवीन बॅट्समन आता मात्र आला रोहित घरत. आपल्या नावाचा बोलबाला जर करायचा असेल ना तर मात्र रोहित घरतला 3 बॉल 14 मध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. हा बॉल हिट केलाय, सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, कारण बॉल होतोय सीमा पार. 3 बॉल 14ची गरज असताना रोहित घरतला ठोकलाय हा दमदार षटकार. दोन बॉल 8ची गरज. सामना अजूनही संपला नाहीये, तर या सामन्यामधील बॉल आणि धावसंख्येचा अंतर हे विजयाच्या दिशेने जाणारच सुद्धा आहे. 2 बॉल 8ची गरज. संदेश हा बॉल हिट करण्याचा प्रयत्न फसवला गेलाय. गती आणि लेंथ नंतर त्याची स्विंगिंग ऍक्शन, बॉल पडल्यानंतर हलकासा आउट स्विंग झाला आणि बरोबर बॅटच्या त्या रडार मध्ये आला नाहीये, त्यामुळे बॉल गेला निर्धाव. 1 बॉल 8ची गरज. असा सामना कालही झाला होता आणि तोच सामना आजही पाहायला मिळतोय. 1 बॉल 8ची गरज. खेळणाऱ्या 11 खेळाडूंपेक्षा दौलत कासकरचा हृदय जास्त थांबलाय. मॅच संपली आहे. प्रेसी इंटरप्राइजेस श्री दत्त भातान टीम न केलाय दुसऱ्या रजनीमध्ये टॉप 4 मध्ये अगदी